त्यांच्या खात्यामध्ये एक विकेट देखील आहे, त्यामुळे अगदी आपण पाहिलं तर एक विकेट मिळत असताना आघाडीला येत असताना विस्फोटक फलंदाजी केली. 57चा पाठलाग करताना 27 धावा एकतर्फा कुठल्या. केतन पाटील ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जरूर पियुष पाटीलचं मी अभिनंदन करेन, कारण 25 धावांचं बहारदार योगदान त्यांचं राहिलं. 57चा पाठलाग करताना 3 चेंडू राखून सामना जिंकलाय. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आज मॉर्निंग सेशन मध्ये. कोण सांगतं सकाळच्या 17 धावा होत नाही. जय दुर्गा माता क्रिकेट संघ सुरईनं करून दाखवलं. यायच्या मंचावरती आपण लगेच केतन पाटील आपण या. गोलंदाजी करताना मुख्य विकेट मिळवली एक. आदरणीय प्रकाश पाटील विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही सामनावीर देणार आहोत. माणिक शेठ काटे MKK ट्रॉफी 2025. थोडी चर्चा करूया आपण, जास्त नाही. केतन टार्गेट मोठं होतं आणि एकच प्रश्न विचारेन, मोठं टार्गेट होतं, होप्स होत्या का मनामध्ये की 3 ओव्हरमध्ये अगदी मॉर्निंग सेशन आहे, इतक्या धावा बनल्यात, ती स्पिरिट कशी आली, ती फाईट करण्याची जिद्द कशी आली मनामध्ये, काय ग्रुप मीटिंग झाली तुमची? काय नाही, कॅप्टनने सांगितलं बिंदास केला, प्रेशर नका घेऊ, बिंदास मारून केला. कसं वाटलंय आता इम्पॉर्टंट सामना जिंकलाय, टॉप 3 मध्ये थेट प्रवेश मिळतोय? खूप चांगलं वाटलं. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. हा होता केतन पाटील ज्यानं 27 धावांचं बहुमूल्य योगदान देत असताना इम्पॉर्टंट एक विकेट मिळवली. कुठेही जाऊ नका, दमदार स्पर्धेचा आनंद घेत राहा. तुम्ही पाहतात MKK ट्रॉफी 2025चा दमदार पर्व. ठीक 4 वाजता रिपोर्टिंग असणं गरजेचं आहे. सुरई संघ लक्षात ठेवा, जय दुर्गा माता क्रिकेट संघ सुरई आपल्याला ठीक इथे 4 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. आदरणीय शैलेशजी पावशे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खरं तर गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय संग्राम 11 नितलसनं ठाणे रायगडमध्ये अगदी आपल्या नावाचा डंका वाजवलाय आणि त्या संघाच्या मागे खंबीरपणे नेहमी उभं राहणारा एक दमदार व्यक्तिमत्व, यशस्वी पुरस्कर्ते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतोय, शैलेशदा पावशे यांचा सन्मान आपल्या मंचावरती आम्ही पार पाडणार आहोत. एस गुरुनाथजी काटे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण सन्मान पार पाडायचा आहे. हिंदू धर्म संस्कृतीनुसार आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपल्या मंचावरती पार पाडला जातोय आणि शैलेशजी पावशे यांचा देखील हा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आयोजित MKK ट्रॉफी 2025 21वा पर्व अंतिम दिवसाला होती सुरुवात आणि आजच्या लॉटमधून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस बनाम दर्शित 11 गावदेवी काकडवाल. मॅचला जशी होईल सुरुवात, कॉमेंट्री बॉक्स मध्ये शिरवलीचे एक नामवंत समालोचक ऐकूया, मंगेशी पाटील सर यांचा आवाज. इट्स ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. खरं तर आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आयोजित MKK ट्रॉफी हा आयोजन सोहळा तुम्ही पाहताना आज खरं तर या स्पर्धेचा 3रा दिवस तुम्ही पाहता. अंतिम दिवसामध्ये पहिली मॅच स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आणि त्या संघासमोर फाईट करेल दर्शित 11 गावदेवी काकडवाल. या 2 संघांदरम्यान ही आपण पहिली मॅच एन्जॉय करतो. अगदी चांगली स्पर्धा पाहतो. सर्व आयोजकांना घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीनं साकारलेलं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक आपण या स्पर्धेची सुरुवात करतो. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हा दमदार चौकार. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज किशोर मडवी आणि फलंदाज महेश मडवी. 5 षटकांची मॅच. 4 षटक तुम्हाला काही करून 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील, अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त एक्स्ट्रा प्लेअर सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. सेकंड बॉल हलक्यातून ड्राईव्ह केला, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन मध्ये पकडला जेल. संपला फलंदाज किशोर मडवीचा केला पहिला धक्का.
त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी हरिदासजी पाटील उसाटणे यांच्याकडून 5,000 रुपयाची धनराशी आली. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार व्यक्त करतो. पहिल्या षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहिलं मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज अतुल काटे. पहिल्या बॉल वरती चौकार आला आणि सेकंड बॉल वरती लगेच बॅकअप दिला. जिथे पहिला धक्का काकडवाल टीमला. फलंदाज किशोर मडवी मैदानातून बाहेर झाला. तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. विकास भोईर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 षटक पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करायचा काकडवाल टीमला. त्याच्यामुळे पहिल्या या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना चांगलं स्टार्टअप आहे आणि अशा स्थितीमध्ये अगदी चांगली गोलंदाजी करते सध्या अतुल काटे. मुख्य ट्रम्प कार्ड आणि सध्या वार करतो काकडवाल संघावरती. त्याच्यानंतर मी विनंती करेन गुणवंत खेळाडू गोडगावचे प्रीतमदादा पाटील यांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हलक्यातून ड्राईव्ह केला ऑन साईडला अलाउन द कार्पेटचा फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाबेला प्राधान्य दिलं. एक दाबेनं संघ पुढे सरकला आणि पलकावरती दाबा पहिल्या तर संघ जाऊन पोहोचला टोटल 5 आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण गोलंदाज अतुल काटेने दिलाय. स्ट्राईक रुटेड झाली. स्ट्राईक वरती फलंदाज महेश मडवी. हलक्यातून कट करण्याचा प्रयत्न होता. तेवढी चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली आणि सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. जिथे हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये अगदी. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय धर्माशेठ पावशे यांचं आगमन झाले. त्यांच्यासोबत आमचे दत्ता पाटील साहेब देखील उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं MKK ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय अशोकजी पाटील आणि रतन पाटील साहेब देखील आलेत. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. आज MKK ट्रॉफीचा अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले मेगा फेस्टिवल. सन्माननीय विशाल दादा दरे या आपल्याला देखील इन्व्हाइट केले जाते की आपण व्यासपीठावरती यावं. बारक्या बैलाचे मालक सन्माननीय आमचे मुकुंद शेठ काठे यांचंही आगमन झाले. वेलकम दादा, आपलं देखील स्वागत आहे. यावं. हो इथे प्रहार केला चांगला फटका. चेंडू चालला अगदी बॉर्डरलाईनच्या बाहेर. एक टप्पा पाऊस सौरतरोप 4 चौकार. तर नितलक्षे आमचे ग्रामस्थ आलेत. विनंती आहे तिकडे बसू नका, व्यासपीठावरती या. नित्य संघाला सपोर्ट करण्यासाठी आज सगळे ग्रामस्थ आलेत. विनंती आपण यावं. काकडवाडचे आमचे कोणी ग्रामस्थ आले असते त्यांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. MKK ट्रॉफी 2025 शानदार पर्व आता शेवटच्या अंतिम दिवसामध्ये. सन्माननीय धर्माशेठ पावशे दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व. हलक्यातून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत पाहिलं तर सिंगल दाबायला प्राधान्य आणि अशा रीतीनं पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना दर्शित इलेव्हन गावदेवी काकडवाल संघ जाऊन पोहोचला 1 बाद डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. तर सन्माननीय आमचे कैलादादा चौधरी, कैलादादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. यावं आपण. नित्य संघाला आज भरपूर मोठा सपोर्ट आहे कारण आपल्या इथेच ही स्पर्धा आणि नेहमी प्रत्येक वेळी त्यांच्या पाठीशी उभे असणारे त्यांचे सर्व आमचे ग्रामस्थ सगळ्यांचं मनापासून स्वागत. MKK ट्रॉफी आणि 2025 21व पर्व मंगेश. गेली 21 वर्ष हे सुंदर पर्व आपण पाहतोय. आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये दमदार लढत तुम्ही याच्या अगोदर पाहिली की जी बॅलन्स मॅच होती. भाटाले विरुद्ध तुम्ही पाहिली, ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध पृथ्वी 11 जयदुर्गा सुरेश ब संघाने दमदार प्रदर्शन केलं आणि सुपर 3 मध्ये दाखल झालेत. आतापर्यंत 2 संघ सुपर 3 मध्ये दाखल झालेत. एक म्हणजे पृथ्वी 11 जयदुर्गा सुरेश ब आणि काल जबरदस्त खेळ केला तो म्हणजे वेलकम उसाटणे संघ. आज 8 संघ आहेत, त्याच्यातनं एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 10 या आकड्यावरती. सेकंड षटक गोलंदाज तयार प्रमोद पावशे. पहिला बॉल यू मिस आय विल डेफिनेट इट फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिपल अचित. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना दर्शित 11 गावदेवी काकडवाल टीमला फलंदाज
महेश मडवी मैदानातून बाहेर. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना दर्शित इलेव्हन गावदेवी काकडवाल टीमला. पण विकेट वाचून टार्गेट सेट करावा लागेल. तो सन्माननीय धर्माशेठ पावसा आणि दत्ताशेठ पाटील व्यासपीठावरती आलेत. त्यांच्या वतीनं दोघांच्या वतीनं 3,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. मनापासून तुमचं आभार व्यक्त करतोय. धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. सर्व दानशोदात्यांचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झाला. 4थ्या क्रमांकासाठी बली बोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धाव पुस्तकावरती धावा पहिल्या 10 या आकड्यावरती थोडंसं प्रेशर दबाव टाकलाय. गोलंदाजी करत असताना नितलस टीमला चांगली गोलंदाजी सध्या या सकाळच्या सत्रामध्ये आपण नितलस टीमची पाहतोय. हो इथे चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा विकेट. हा तिसरा धक्का आणि सलग बॅक टू बॅक दुसरा विकेट संपादन करतोय गोलंदाज प्रमोद पावशे. कमालीची गोलंदाजी जकडून ठेवल्या बॅटिंग करत असताना दर्शित इलेव्हन गावदेवी काकडवाल टीमला. सलग 2 बॉल 2 विकेट. काय गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण प्रमोद पावशेला पाहतोय. हा दुसरा ट्रम्प कार्ड आहे. तो मात्र सध्या वार करतोय अगेन्स्ट केलेल्या काकडवाल संघावरती. सिंगल डबल कडे लक्ष द्यावं लागेल बॅटिंग करत असताना काकडवाल टीमला. कारण की जर तुम्ही वारंवार विकेट गमावल्या वारंवार डॉट चेंडू आल्या तर तुम्ही तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केलाय ना तर टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही. आणि जर त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचा तर तुमची रणनीती मॅच मध्ये खूप काही इम्पॉर्टंट असेल. ऑन हॅट्रिक गोलंदाज सियार. ओ इथे लाऊड अपील होते. हॅट्रिक संपादन करतोय LBW चा शिकार. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना दर्शित इलेव्हन गावदेवी काकडवाल टीमला सलग 3 बॉल 3 विकेट. स्पर्धेचे अकरत्रिया संघाचे संग्राम इलेव्हन संघाचे ऑनर आहेत. त्यांच्या वतीनं 2,000 रुपयाने धर्माशेठ पावशे यांच्या वतीनं 500 रुपये आलेत. प्रमोद पावशेसाठी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकार झाली. खरं तर विकेटची हॅट्रिक त्याने प्रस्थापित केली. आज सगळ्यांना इम्प्रेसिव्ह केलं आणि जबरदस्त सामना काकडवाल विरुद्ध स्वर्गीय अभिस्फोट संग्राम इलेव्हन नेतर संघ. बघा कॅश प्राइज म्हटलं तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी हा कॅश प्राइज असतो आणि अनेक सारे कॅश प्राइज सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतात. सलग 3 बॉल 3 विकेट मैदानातून बाहेर झालेत. आता क्रिकेटचं सी पॉट कंट्रोल करूनच या मॅच मध्ये आता लढावा लागेल काकडवाल टीमला. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा प्रमोद पावशे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इनफॅक्ट लाईन पाहिलं आणि अजून एक डॉट बॉल आलाय. पण धावसंख्या स्थिर या फलकावरती संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 10 या आकड्यावरती पूर्णपणे अडचणी खाली आलाय. दर्शित इलेव्हन गावदेवी काकडवाल संघ धावेसाठी संघर्ष मॅच मध्ये आता करावा लागतोय काकडवाल टीमला. मात्र तेवढीच ताकदवर गोलंदाजी सध्या आपण प्रमोद पावशे या गोलंदाजी पाहतोय. 5वा बॉल दिशा दिली बॅकपास कव्हर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाबेला प्राधान्य. एक दाबेनं संघ पुढे सरकला. हलवाईपणे प्रवास करत असताना दर्शित इलेव्हन गावदेवी काकडवाल हा संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. पण दुसरा पॉवर प्लेचा षटक घ्या आणि दोन्ही गोलंदाजांना अगदी 100% योगदान या मॅच मध्ये दिला. तर मात्र स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलस टीमसाठी शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज पहिला
विकास भोईर हलक्या हातानं पुश करो खुश रहो हा मंत्र जपलाय सध्या विकासनं आणि या बॉलवरती देखील सिंगल आली. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस अवघ्या 12 या आकड्यावरती खेळतो सध्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना दर्शित 11 गावदेवी काकडवाल संघ थोडासा प्रेशर दबाव टाकला बॅकफूट वरती ढकललाय बॅटिंग करत असताना काकडवाल टीमला. मात्र मागील 2 षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली. पहिला पिवत षटक गोलंदाज अतुल काडीचा पहिला अगदी दमदार सुरुवात करून दिली आणि त्याच्यानंतर विश्वास दाखवला प्रमोद पावशेवरती आणि त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी. हा तिसरा गोलंदाज सेकंड स्पेल घेऊन आला पुन्हा एकदा अतुल काटे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज पाहिलं तर विकास भोईर आणि विनायक सालवी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आणि या जोडीला आता पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की पार्टनरशिप एक चांगला टार्गेट सेट करून देईल काकडवाल टीमला. तिसरा षटक पहिलाच बॉल सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज अतुल काटे. पहिला बॉल अलाउन द कार्पेट ना अगदी चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं तोपर्यंत सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये सध्या करतोय काकडवाल संघ. 2 धाब्याने संघ पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकावरती धाबा पहिल्या संघ जाऊन पोहोचला तो मात्र 14 या आकड्यावरती. सिंगल डबल खूप काही महत्वाचे असतील काकडवाल टीम साठी कारण की सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे पटक्या एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करेन पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना काकडवाल संघ. समोर पुन्हा एकदा फलंदाज विकास भोईर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाजानं त्याच्यावरती आता भरपूर काही अपेक्षा धरून बसलाय काकडवाल. ड्राईव्ह केला चेंडू हवेमध्ये राहुल काटेनं पकडला जेल संपलाय. फलंदाज विकास भोईरचा खेळ हा धक्का लागलाय. 5वा बॅटिंग करत असताना दर्शित 11 गावदेवी काकडवाल टीमला. क्रिकेट मैदानातून बाहेर झालाय. चांगली गोलंदाजी करत असता सेकंड स्पेल मध्ये आपण अतुल काडेला पाहतोय. धाव पुस्तकावरती धावा पाहिल्या तर अगदी 14 या आकड्यावरती सध्या संघ खेळतोय. पूर्णपणे प्रेशर दबाव टाकला आणि दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून आता संघर्ष हे मॅच मध्ये काकडवाल टीमला करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा त्याच्यामुळे तुम्हाला विकेट वाचूनच आता मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. नवीन खेळाडू 7व्या क्रमांकासाठी रोशन भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इन ऍक्शन मध्ये तुम्ही रोशन भोईरला पाहता गोलंदाज तयार. प्रार केला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत कॅच ड्रॉप झालाय. चिवंदर फलंदाज रोशन भोईरला जिथे मिळेल सिंगल बॅटिंग करीत असताना दर्शित 11 गावदेवी काकडवाल टीमला 1 धावेनं संघ पुढे सरकला आणि संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. मोठ्या पटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर काय गोलंदाजी केली मॅच मध्ये नितलस टीमना. हलक्यात ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उत्साहातील पेखतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि चित्याच्या चपलाईनं या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला आणि संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला.
2 धावाला संघ 17 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 मार्ग असा प्रार केलाय चेंडू हवेमध्ये शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अजून एक दे धक्का 6वा विकेट मैदानातून बाहेर झाला पूर्णपणे विखुरलेले मोती सध्या काकडवाल टीमचे पाहायला मिळतात. टोटल 6 फलंदाज आउट झाल्यानंतर धाव पुस्तकावरती धाबा पहिला तर 17. 5 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध जिथे खरं तर टॉस जिंकला नितलस टीमला टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तेवढीच चांगली गोलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस टीमची पाहतोय. या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची इनर एज घेत असताना लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी अंतिम बॉलवरती आलाय चौकार. अगदी चांगलं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा हा संगीत तुम्ही ऐकला. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची नद्याने दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहा डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नमो जन्मभूमी चिते जन्मलो मी नमो कर्मभूमी चिते वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. 3 षटकांचे खेळ झाले समाप्त. 3 षटकांच्या बघा आयोजकांची सक्त सूचना आली इनिंग ब्रेक मध्ये जो संघ कर्णधार इथे उपस्थित नसेल खरं तर त्या संघाच्या विरोधात कारवाई केली जाईल आणि जो इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन उपस्थित असणार आहे त्या कॅप्टनला डायरेक्टली टॉस विन दिला जाईल. पहिला बॉल पडण्यापूर्वी जर कॅप्टन आला नाही तर मात्र जो समोर कॅप्टन उपस्थित आहे त्याला टॉस विन दिला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. पहिल्या दिवसामधून आपण पाहिलं तर सुरई संघाला देखील टॉस विन दिला होता त्यामुळे जो कर्णधार इथे उपस्थित नसेल त्याने या गोष्टीची नोंद घ्या. चला टॉस सध्या गावदेवी घोट आणि शिवकर अशी सेकंड मॅच असेल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. पहिल्या बॉलवरती सिंगल पाहिली दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आली आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता प्रहार करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. मॅचमध्ये एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला इथूनच आक्रमण हे खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. तिसरा ट्रम्प कार्ड चौथा षटक फेकण्यासाठी ज्याचा वापर केला नितलस टीमला गोलंदाज ओमकार पाटील. लाईन कराव्या पंचांचा इशारा की वाईट बॉल अतिरिक्त धाव ही जोडली जाते आणि अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 24 या आकड्यावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न तेवढीच चांगली लेन तेवढीच चांगली लाईन ओमकार पाटील या गोलंदाजी पाहायला मिळतं. वारंवार डॉट चेंडू वारंवार विकेट त्याच्या कारणास्तव लो स्कोर सध्या फलकावरती दर्शित 11 गावदेवी काकडवाल टीमचं तुम्हाला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार चांगला फटका अगदी बॅकवर्स कव्हर लेगच्या दिशेनं कॅप भरपूर मोठी होती. क्षेत्ररक्षक तेवढा एरिया क्लिअर केला आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केला. सिंगल डबलला प्राधान्य आणि संघ जाऊन पोहोचला तो मात्र 26 या आकड्यावरती. मोठे फटके येत नाही. हे मॅच मध्ये डोकेदुखी राहिली सध्या बॅटिंग करत असताना काकडवाल टीम साठी. प्रहार करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला इथूनच आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल आणि ते करू देत नाही. इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या नितलस टीमची या मॅच मध्ये. प्रहार केलाय लॉंग ऑफ एरिया क्लिअर केलाय. अगदी ज्या फटक्याची प्रतीक्षा करत होता ना काकडवाल संघ तो फटका आला. फलंदाज
रोशन भोईरच्या बॅटमधून हा दमदार षटकार. पाहावे लागेल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवांतर धावी जोडली जाताना संघ 32 या आकड्यावरती. आता धावगतीला थोडस वेग देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये फलंदाज रोशन भोईर हा फलंदाज करतो. थोडासा लो फुल टॉस होता अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून हा बॉल दूर डिलिव्हर केला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. अंतिम बॉल डॉट आला. अशा रीतीनं 4 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 4 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 32 या आकड्यावरती. तर टोटल धावा पाहिल्या तर 33 धावा आहेत. शेवटचं षटक स्लॉगच्या षटकामध्ये 33 धावा टोटल. पहिल्या षटकामध्ये आल्या 10. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 खर्च केला. तिसऱ्या षटकामध्ये पहिला तर 9 धावा खर्च केला आणि या मागच्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये 12 आला. टोटल 4 षटकाचं आपण विश्लेषण केलं तर संघ डबल तिरी 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅचला पकडल्या आणि अजून एक धक्का क्रमांक 7 बॅटिंग करत असताना दर्शित 11 गावदेवी काकडवाल टीमला. दबाव हा पहिल्या षटकापासून निर्माण केलाय तो मात्र स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस टीमला. 4 गोलंदाज सध्या 4 चांद लावत असताना नितलस टीम साठी 33वा धाव पुस्तकावरती अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉल मध्ये किती धावा जमा करेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना दर्शित 11 गावदेवी काकडवाल हा संघ. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकासाठी फलंदाज तुषार सालवी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सेकंड बॉल गोलंदाज राहुल काटे हा प्रॅकर होता. पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. कोलबट टप्प्याचा बॉल होता. चला अशी धाव नसेल कारण की ज्यावेळी तुम्ही धाव घेता त्यावेळी तुम्हाला दोन्ही एंड सोडणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे हा निर्धाव चेंडू आला. 5 लॉगत षटकामध्ये देखील पूर्णपणे शांत ठेवलाय. सध्या बॅटिंग करत असताना काकडवाल टीमला धावसंख्या स्थिर टोटल 33 धाव पुस्तकावरती. समोर फलंदाज पाहिलं तर तुषार सालवी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. और पिचचा बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचं संपर्क झाला नाही आणि हा देखील डॉट बॉल आलाय. मागील 3 बॉल सलग निर्धाव फेकल्या त्याच्यामध्ये एक विकेट. कमालीची गोलंदाजी सध्या राहुल काटे या गोलंदाजी देखील पाहायला मिळतं. चौथा बॉल आहे. हलक्यातून पुश केलं. क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत सिंगलला प्राधान्य या बॉलवरती एक धाव आल्या. एका धावेनं संघ पुढे सरकला. फलकावरती धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला 34. 34 या आकड्यावरती अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला टॉस साठी या. इनिंग ब्रेक नंतर आपण काही करून टॉस करणार त्याच्यामुळे सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला शिवकर यस त्याच्यासमोर गावदेवी गौड दोन्ही टीमचे संघनायक देखील अगदी वेळेवरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढचा बॉल गोलंदाज राहुल काटे
4 बॉल एकच खर्च केल्या. फुलटॉस बॉल प्रहार केला, ऑन साईडला तडाखा दिलाय, मेलतीसचा टोकलाय षटकार. षटकाराला 6 धावेनं संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. टार्गेट सेट हा बॉल, या बॉल वरती देखील प्रहार केलाय. मागील 2 बॉल 2 षटकार जिथे एक चांगलं टार्गेट सेट करत असताना दर्शित 11 गावदेवी काकडवाल संघ आणि संघ जाऊन पोहोचला. टोटल पहिल्या पूर्वार्धामध्ये 5 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि संघ जाऊन पोहोचला तो मात्र 46 या आकड्यावरती. सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष ठेवला, प्रवास करावा लागेल. येणारे 30 बॉल आणि 47 धावेंचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस टीमला. तर आपण टॉस करतो. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन धर्माशेठ पावशांना की आपण यावा आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करायचा. सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला प्रणय अँड काव्य 11 तिरंगा शिवकर आणि त्या संघासमोर गावदेवी घोट. या 2 संघांदरम्यान तुम्हाला सेकंड मॅच पाहायला मिळेल. धर्माशेठ पावशे यांच्या पवित्र शुभास टॉस होतं. मॅच 5 षटकांची असेल. इट्स अ कॉल आणि टेस्ट टॉस जिंकला प्रीतम दादा. निर्णय का 5 षटकांची मॅच आहे. प्रथम क्षेत्ररक्षण. स्पर्धेमध्ये खेळता कसं वाटतं, व्ह्यू पाहिलं तर कसं वाटतंय? तर आम्ही इथेच प्रॅक्टिस करतो त्यामुळे काय असं नवीन काय नाही आहे. पण त्यांनी त्यांच्यापणे खूप चांगलं आयोजन केलं आणि त्यांनी म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं का इथे मॅचेस तुम्ही आयोजन करा आणि त्यांनी पण आमच्या शब्दाला मान दिला तर आम्ही त्यांचा धन्यवाद देतो. तर समोर शिवकर संघ कधी मॅच झाली आहे? भरपूर मॅचेस झालेले आहेत पण आता जवळपास 2 वर्षामध्ये आमचे मॅचेस झाले नाहीत. तर आता पुण्याने त्यांच्यामध्ये पण सुद्धा नवीन प्लेयर आले असतील, आमचे सुद्धा नवीन आहेत, तर मॅच इंटरेस्टिंग होईल. येस, बेस्ट ऑफ लक. शिवकर संघ आपण टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? पहिलं क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता बॅटिंग करायचं आहे, काय टार्गेट मनामध्ये? 55-60 पर्यंत आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय म्हणाल? ज्या रीतीनं आयोजन ठेवलं MK ट्रॉफी 21वा पर्व या स्पर्धेमध्ये आणि अगदी चांगलं आयोजन होतं. आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन बघायला गेलं तर खूप चांगलं आहे कारण की विकेटवर पाटा आहे आणि खेळायला थोडीफार मजा येईल. बेस्ट ऑफ लक शिवकर संघ. तर टॉस जिंकला सर्वप्रथम घोट टीमला आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपण पाहुण्यांचा सन्मान करूया. त्याच्यानंतर सागरदादा काटे आपण यावं. तर धर्माशेठ पावशेला विनंती करेन की यावा आपला सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी मुकुंद शेठ काटे यांना गुरुनाथ शेठ काटे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण हा सन्मान करायचा. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते धर्माशेठ पावशे नितलस यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. मायचे उद्देश हा प्रेमाचं प्रतीक पुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन येते. पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. दत्ता शेठ यांना विनंती आहे की यावा आपण आपले सन्मान केला जाईल. चांगली स्पर्धा पाहतोय. सकाळचं सत्र स्पर्धेचा शेवटचा दिवस मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. अतिथी देवो भव मान्यवरांचा इथे हा सन्मान सोहळा तुम्हाला मंचकावरती पाहायला मिळतं. चांगली स्पर्धा पाहता.
त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल दत्ताजी पाटील नागझरी यांना देखील विनंती करतो की आपण देखील लावा, आपलाही सन्मान केला जाईल. अगदी ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये पाहतोय. ग्रामस्थांची उपस्थिती आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. हॅलो शेख. येस, थँक्यू सो मच मंगेश पाटील, आपल्या मनापासून आभार. मॅचच्या दिशेने आपण वळूया पुन्हा एकदा. नाव बॅक टू क्रिकेट. मोस्ट वेलकम, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहिरामजी काटे यांचं देखील आगमन झालंय. राहुल काटे यांचे पिताश्री आहेत, त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं. आपलं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या अद्भुत दुनियेमध्ये. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील अगदी पूर्वार्धामध्ये गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. ॲक्युरेसी काय असतं, डिसिप्लिन बॉलिंग अटॅक काय असतो तो दाखवला. साहिलला आपण पाहत आहोत. खरं तर ज्या खेळाडूनं पनवेल प्रीमियर लीग मध्ये दमदार कामगिरी केली. इनफिल्डच्या वरून फटका, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. वॉट एक्झिक्युशन, ब्युटिफुल स्ट्रोक. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या डावातील तिसरा चौकार. बल्ली भोईर स्कॉर द विकेट कट करण्याचा प्रयत्न केलाय यावेळेस. चालू मॅच मध्ये कशाला स्कॉर द विकेट कट करण्याचा प्रयत्न केलाय. इको इफेक्ट बंद कर. षट क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ऑफ 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमी धावांचं संरक्षण करायचं आणि अगदी आपण पाहिलं तर दर्शित 11 गावदेवी काकडवाल संघ पहिल्या ओव्हरमध्ये बल्ली भोईरनं खर्च केल्या धावा त्या तब्बल 14. थोडं महागडं षटक राहिलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी होणं गरजेचं होतं. बांधून ठेवणं फलंदाजांना गरजेचं होतं. धावांवरती लगाम लावणं, अंकुश लावणं आणि कुठेतरी कमी धावसंख्या खर्च करणं हे गरजेचं होतं आणि ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. शिवकर आणि गावदेवी घोट. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्गा, हर्षाल 11 मुरबी, सतरंगी हे दुटणे. आपण देखील रिपोर्टिंग करायचं लक्षात ठेवा. फार एंड वरून बॉलिंग मार्क मध्ये षटक क्रमांक दुसरा महेश मडवीला आपण पाहणार आहोत. महेश मडवी येतोय बॉलिंग मार्क वर. पुढचा बॉल दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ व्हॅलिड डेलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक अगदी आपण पाहिलं तर P2 आउटफील्डमध्ये 3 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर क्रीडांगण दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि बॅटची एज आहे पंच देखील सहमती दर्शवतात. स्कोअर लेग पंचांची प्रथमतः खात्री घेतली आणि त्यानंतर निर्णय सोपवला आहे की फलंदाज मात्र कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात बाद. मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. धावफलकाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरनंतर 14 होता आणि या षटकाच्या पहिल्या 2 बॉलमध्ये कोणती धाव खर्च केली नाहीये महेशनं. चांगली गोलंदाजी करत असताना महेशला आपण पाहतोय. बल्ली भोईर थोडा महागडा ठरला. अगदी आपण पाहिलं तर गेल्या हंगामामध्ये दुखापतग्रस्त होता. अपघातामध्ये आपण पाहिलं तर
इंजर्ड होता, पण आता मात्र यंदाच्या हंगामामध्ये दमदार कमबॅक केलाय बली भोईरनं. टॅप करण्याचा प्रयत्न महेश मडवीला आपण पाहत आहोत. ओव्हर नंबर 2 चांगल्या पद्धतीने हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती सोपावली आहे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल काठेला आपण पाहतोय. जास्त खरं तर खेळाडून PPL गाजवली, अगदी मॅन ऑफ द मॅचचा देखील प्रबळ दावेदार राहिला. तर साहिलला स्वस्तात बाद केलंय, फार लवकर त्याची विकेट मिळाली. कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंट, खराब फिल्डिंग, अगदी वेट केलं फिल्डरने, थांबला आणि तिथून मात्र बॉलनं चकमा दिला. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे MKK चौकार. पुन्हा एकदा महेश मडवी वेळ घेत आहेत. स्ट्रायकिंग इन मध्ये आपण पाहतोय फलंदाज राहुल आणि त्यासोबत आपण पाहतोय अतुलला. ऑन साइडला स्वीप करतोय, फटका सुंदर आहे, फिल्डर तिकडे आहेत. खराब फिल्डिंग आउटफील्ड मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू, सीमा पलीकडे चौकार. व्यासपीठामध्ये इन्व्हाइट करेन नितलस गावचे आदरणीय कैलासदादा चौधरी यांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. तुमचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. नितलस गावचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आपण आला असता तर या व्यासपीठावरती तुमचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, ग्रामस्थ नितलस, ग्रामस्थ घोट, ग्रामस्थ नागझरी आणि काकडवाल या पंचकृषीतील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जर आले असतील तर त्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपली स्पर्धा आहे, दमदार स्पर्धा, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवा ही विनंती. पॉवर प्लेच्या बंधन आता नाहीसं होईल आणि पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये धावांची वसुली झाली. 12.00च्या सरासरीनं 24 धावा एकवटल्या गेला. चला थोडं फास्ट फिल्डिंग लावून घ्या आपण. पंच आपण थोडं स्ट्रिक्ट राहा. मिस्टर व्हायब्रेशन आज व्हायब्रेट मोड मध्ये आताच आहेत. सँडी पालकर आज व्हायब्रेट मोड मध्ये आलेत. 18 बॉल 23 ची गरज. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे मॅच मध्ये. चला थोडं फास्ट खेळा विनंती आहे. दर्शित 11 गावदेवी काकडवाल, यानंतर शिवकर आणि गावदेवी घोट लगेचच आपण मॅच सुरू करायची आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्कोर द विकेट खेळायचा होता. पॉइंट थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये, धाव कोणत्याही प्रकारची इथे मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. रोशन भोईर येतोय गोलंदाजी मार्कवरती. जसं पॉवर प्लेचं बंधन नाहीसं झालं तसं रोशन भोईरचा आता वापर केला जाईल. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतो. डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट समोर लॉंग ऑन आणि डीप मध्ये लॉंग ऑफ आणि कव्हर रिजन मध्ये एक फिल्डर. दूर ठेवल्या अवे फ्रॉम द बॉडी, लॉफ्ट करायचा होता, पद्धत आली, त्याचा वापर आपल्याला पाहायला मिळाला नाही. फुटवर्क फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा अभाव आपल्याला तिकडे पाहायला मिळतो. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल. गावदेवी घोटचे खेळाडू आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या लवकर. गावदेवी घोटचे खेळाडू प्रीतम दादा आपल्याला बोलवतात, लवकरात लवकर आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचंय. रोशन भोईर खोला टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवला, लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय, खाऊ कॉर्नरच्या पलीकडे हा येतो चौकार. फिल्डर अगदी धावत येत होते पण काऊ कॉर्नरला बीट करून निघून गेला बॉल. थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय, फटका चांगला, धावा देखील इथे चांगल्या मिळतील. शॉर्ट थर्डच्या डोक्यावरनं बॉल डीप टर्नमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक MKK ट्रॉफी चौकार आणि या चौकारने धावा संख्येने प्रचंड गती धरली आहे. 32 तब्बल 32 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल.
कट केलाय. पॉइंट बीट. डीप पॉइंटला सलगचा तिसरा आलाय. आउटस्टँडिंग सुपर बॅटिंग. काय तंत्रशुद्ध फलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक ठिकाणी धावा एकवटण्याची खरं तर भूमिका फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. यापूर्वी कोला टाकला होता जो हेलिकॉप्टर खेळला, काऊ कॉर्नरला, त्यानंतर रिव्हर्स खेळला थर्ड मॅनला आणि मग स्क्वेअर द विकेट कट केला. शॉर्ट पॉइंट मधून बॉल डीप पॉइंटच्या बाहेर चौकार आपल्याला पाहायला मिळतो. सलगचा तिसरा चौकार इथे एकवटला फलंदाज राहुल काठेनं. आदरणीय दीपकजी साळुंके यांचं देखील मंचावरती आगमन झालंय. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आयोजित MKK ट्रॉफीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. एकच धाव मिळेल. आता अवघ्या 10 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. येणारे अखेरचे 2 षटकं आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलसला. इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार केला तर येणाऱ्या अगदी येस यापूर्वी आपण पाहिलं 18 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. त्यामधून जवळपास 15 चेंडू राहुल काठे खेळलाय आणि त्यामध्ये वैयक्तिक 36 धावांचं योगदान प्रेम पाटील वाजे अगदी योग्य माहिती पोहोचवतात. 37 धावा संघाच्या झाल्यात. 37 ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल 36 योगदान. सामना मला आठवतोय अगदी आपण पाहिलं तर मनीष बॅटिंग करत होता नांदगाव संघासाठी. 77चा पाठलाग करायचा होता नांदगावला आणि 77चा पाठलाग करताना एकट्यानं 72 धावा 71 की 72 धावा 71 धावा कुठल्या होत्या अवघ्या आणि अवघ्या मला वाटतंय 22 की 23 बॉल मध्ये. आणि तिथून तो सामना गमावला होता नांदगावनं. एकतर्फा बॅटिंग त्या मॅच मध्ये मनीषशी आपल्याला पाहायला मिळाले आणि खरं तर त्या डावाला प्रत्येकाने आवर्जून पाहिलं. ती मॅच प्रत्येकाने त्या लिंक वरती जाऊन पाहिली आणि ती मनीषची केलेली बॅटिंग त्याने केलेला संघर्ष त्या गावासाठी वाखडण्याजोगा राहिला होता. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालाय. कैलासदादा चौधरी यांचं इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्क्वेअर द विकेट खेळाचा होता दूर ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. क्रिकेटचा खेळ आहे. अशक्य असं काही नाहीये. आता अवघ्या 10 धावांची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की नितलस संघाने पूर्णपणे हा सामना आपल्या मुठ्ठीत घेतलाय. कारण 8 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना पडले अगदी देसाईच्या क्रीडांगणावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई सोनारपाडाच्या गोलंदाजांनी हा कारनामा करून दाखवला. ऑसाईडला पूल करायचा होता. खाली इट्स सबमरीन डिलिव्हरी. त्याच्यानंतर विजयदादा पाटील नागझरी यांचं देखील इथे शुभागमन झालंय. दादा आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बोला तयार. 10 बॉल 10ची गरज आहे या मॅच मध्ये. 10-10चं इक्वेशन. रिव्हर्स खेळलाय गॅप मध्ये. इन टू द गॅप. नो चान्स फॉर एनी फिल्डर. कोणत्याही फिल्डरला हलण्याची संधी दिली नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. व्यासपीठ अगदी आपण पाहतोय दमदार व्यक्तिमत्व. सर्व क्रिकेटचे नितांत निस्सीम भक्ती करणार हे सर्व व्यक्तिमत्व आमच्या मंचावरती विराजमान आहेत आणि इथून MKK ट्रॉफीचा आनंद घेत आहेत. अवघ्या 6 धावांची गरज. सॉफ्टने खेळाचा पटका सिंगल मिळते आणि येस फलंदाज बाद आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. इथे बघा मंच अगदी आमचा दाखवला जातोय. हे सर्व दमदार व्यक्तिमत्व जे मंचावरती विराजमान आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला आपल्या आवडत्या संघाला आणि स्पर्धेला भेट देण्यासाठी हे नेहमी अगदी आपण पाहिलं तर येत असतात आणि आज देखील MKK ट्रॉफीच्या वतीनं या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. PK पाटील तोंडरे साहेबांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती या. तोंडरे गावचं दमदार व्यक्तिमत्व PK पाटील तोंडरे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत. मिस्टर व्हायब्रेशन मोड ऑन केलाय. सँडी पालकर स्क्रीनवरती सध्या तुम्ही त्यांना पाहतायत आणि त्यांच्यासोबत मंगेश पाटील शिरोलीचे अगदी आपण पाहतोय समालोचक. विकेटचं पतन झालं नुकतंच. दुसरा धक्का लागलाय. याच गोष्टीचा मी उल्लेख केला सागर फराट की 8 चेंडू आणि 6ची गरज आहे. सोनापाडा संघानं 8 बॉलमध्ये 2 करून दिल्या नव्हता. बदलापूरच्या मैदानावरती शिवशक्ती कडावचा सामना आपण पाहिला. 6 बॉलमध्ये 1 करू दिली नव्हती. हे काही विक्रम राहिलेत गोलंदाजांचे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल येतोय. दबाव वाढतोय की काय आता या मॅच मध्ये.
बॅटिंग करत असताना स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नीतलं असे आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी आमचे प्रेम पाटील वाजे, मी समालोचक प्रथमेश ठाकूर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं MKK मध्ये स्वागत करतो. आणि सागर फराट, ओम साई MTClive.in, महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेली बहुचर्चित वाहिनी आज आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. बॅक टू क्रिकेट. 7 बॉल 6 ऑफ साईडला फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर ताईना स्क्वेअर लेगला टक्कर झाली. सिंगल दुहेरीचा प्रयत्न चालवला होता पण सिंगल मध्ये समाधान मानावं लागतंय. दरम्यान पाहता षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात आलाय. 42 झालेला आहेत. येणारे 6 बॉल विजयासाठी 5 ची गरज. ड्रेसिंग आणि चेसिंग हा कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे MKK ट्रॉफी 2025 मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचंय तर मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये 5 धावा कंपल्सरी कराव्या लागतील स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नीतलसला. चार षटकांचा खेळ पूर्ण झाला. 42 धावा धावफलकावरती. येणारे 6 बॉल आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 5 धाबांची गरज आहे. सामना रंगेल जर पहिले 3 बॉल डॉट आले प्रेम पाटील तर मजा येईल या मॅच मध्ये. पण समोर अगदी आपण पाहिलं तर फलंदाज कुणाल सज्ज होतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज रोशन भोईर वरती दिली आहे. सिंगल मिळाली. असंच धावफलक सुरू राहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगेल, त्यामध्ये शंका नाहीये. पण त्यासाठी खरी मेहनत गोलंदाजाला करावी लागेल. बॅट्समन नेहमी सांगतात 1 बॉल 6 आयुष्यात 100 वेळा आला तरी चालतील, पण 1 बॉल 1 चा सामना नको. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय कैलासदादा चौधरी यांच्याकडे या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयाची धनराशी आली. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून लाख आभार व्यक्त करतोय. 5 बॉल 4 ची गरज या मॅच मध्ये. दमदार सामना रंगतोय. बॉल्स बॅक खेळायचा होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय. रनआउटची संधी निर्माण झाली आहे, अपील झाली आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. कंट्रोल रूम मध्ये चेक केले जाईल, एक्झॅक्टली काय घडलंय हे पाहिलं जाईल. क्रिस्टल क्लॅरिटी आहे ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीकडे आणि आता त्या वाहिनीच्या माध्यमातून डिसिजन चेक केला जाईल. कंट्रोल रूम मध्ये निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि आता कंट्रोल रूम मध्ये आपण चेक करतो एक्झॅक्टली काय घडलंय ते. तर त्याच्यानंतर मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करेन नाईट स्पर्धेचे एक दमदार आयोजक करते शिवादादा गोंधली गोट यांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. इट्स नॉट आउट. टायगर ऑफ गोट शिवादादा गोंधळे यांना विनंती असेल की आपण देखील या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि इट्स नॉट आउट. चला फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. शॉर्ट बट स्वीट टीम मीटिंग घेतली गेली आहे, पण पुन्हा यानंतर बल्ली भोईर आपण एकत्र येणार नाही याची काळजी घ्या, कारण उर्वरित 4 चेंडू आणि 4 धाबांचे मॅच मध्ये गरज आहे. सामना रंगवलाय रोशन भोईरनं. अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. जीवापाड संघर्ष करावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये जर सामना जिंकायचा तर. स्वतःचं अस्तित्व टिकवायचं स्पर्धेमध्ये तर मात्र अस्मिता जपायची आहे तर संघर्ष शेवटच्या चरणापर्यंत करावा लागेल, त्यामध्ये शंका नाहीये. पुढचा बॉल घेऊन रोशन भोईर. 4 बॉल 4 ची गरज आहे. स्मॅश करतोय बॉल डीप मध्ये कव्हरला. सिंगल मिळते. कोणत्या प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये. बॅट्समनला देखील हवाई मार्गाचा वापर करत नाहीये. विकेट जाण्याची शक्यता वाढवायची नाहीये. सिंगल मिळाली. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवला जातोय. काल देखील या क्रीडांगणामध्ये आपण पाहिलं 2 बॉल 5 ची गरज होती. चौकार आला पण शेवटच्या बॉलवरती 1 धाव झाली नाही. हेच तर क्रिकेट आहे. हेच तर जबरदस्त क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. MKK ट्रॉफी बॅटला स्पर्श आहे. विकेट कीपरनं झेलगादर केलाय. कमबॅक करून दाखवला या मॅच मध्ये. क्या बात है. व्हाट बॉलिंग. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है.
हौसले से उडान होतीये. हौसले आणि इरादे मजबूत ठेवले रोशन भोईरनं आणि कारनामा करून दाखवलं या स्पर्धेमध्ये. सामन्याला कलाटणी दिली. चेक केलं जाते कंट्रोल रूम मध्ये कॅच सक्सेसफुली घेतलाय की नाही याची जाच पडताळणी केली जाते आणि येस पंचावन्न जोडले जातील. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय हे पाहिलं जाईल. चेक केलं जात आहे कॅच सेफली घेतली की नाही. प्रथम निदर्शनात आलंय की घेतले पण तरी देखील त्या डिसिजनची चाच पडताळणी केली जाते. प्रत्येक अँगलनं पाहिलं जात आहे एक्झॅक्टली काय घडलंय या क्रीडांगणावरती या बॉलवरती ते चेक केलं जाईल. कॅच कम्प्लीट आहे की नाही पाहिलं जात आहे. झूम इन झूम आउट करून चेक केलं जात आहे कारण ती क्लिअरिटी आहे ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीकडे. येस डेफिनेटली जेल संपादित केलाय विकेटचं पताने फलंदाज बाद. सामन्याला कलाटणी दिली आहे या मॅच मध्ये. टर्निंग पॉइंट गोलंदाजी काय करतोय भन्नाट रोशन भोईरला आपण पाहतोय. अफलातून अफलातून येणारे आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 2 आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकच सांगतायत की आम्ही इतिहास सांगायला नाही तर घडवायला आलेलो आहोत या क्रीडांगणावरती. इतिहास घडवता येईल का गोलंदाज रोशन भोईरला हे पाहायचंय या मॅच मध्ये. 2 बॉल 3 ची गरज असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अभी तो असली मंजिल पाना बाकी है. मंजिल के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापिए मुट्ठी भर जमीन हमने. अभी सारा आसमान बाकी है. अभी सारा आसमान बाकी है. या उंच आकाशामध्ये गरुड भरारी घ्यायचे तर शेवटच्या 1 बॉलवरती 3 धावा डिपेंड कराव्या लागतील. विजयाचं स्वप्न रंगवलं. विजयाचं स्वप्न दाखवलेलं स्वप्न रंगवलेलं स्वप्न पूर्ण करता येईल का या मॅच मध्ये. रोशन भोईरला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या शेवटच्या बॉलसाठी. 1 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग ऑन साइडला काम तमाम. सामना संपलाय मॅच फिनिश. पण रोशन भोईरचा संघर्ष आवडला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली रोशन भोईरनं. शेवटच्या चरणापर्यंत सामना रंगवला आणि शेवटच्या बॉलवर 3 ची गरज असताना षटकार ठोकला ओमकार पाटीलनं. आदरणीय दत्तात्रय पाटील साहेब अगदी आपण पाहतो त्यांच्या वतीनं ओमकारला 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे.